कथेमध्ये आत्तापर्यंत काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे भाग नक्की ऐका. प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 41. आमच्याकडं सकाळी नाश्ता करायची पण पद्धत असते म्हटलं. तुझ्या माहेरासारखं आम्ही उपाशी राहत नाहीत, लीलाबाई नयनाला म्हणाल्या. काय करू नाश्त्याला? नयनानं घाबरत विचारलं. तुला हेही माहीत नाही का ग, नाश्त्याला काय करतात ते? अरे देवा, फुटलं माझं नशीब, लीलाबाई बोलत होत्या. तितक्यात त्यांना प्रणित उठून बाहेर आलेला दिसला. प्रणित, ये रे चहा घ्यायला. अगदी पाक चहा केलाय तुझ्या बायकोनं, लीलाबाई प्रणितला म्हणाल्या. हो, मग तूच पीत बस, मला ऑफिसची तयारी करायची आहे, प्रणित म्हणाला. स्वयंपाकघरात नाश्ता बनवणाऱ्या नयनाच्या कानावर त्याचं वाक्य पडलं. तिनं भरकन नाश्त्यासाठी पोहे बनवले. डिशमध्ये पोहे वाढून ते सर्वांना नेऊन दिले. चला, ही ब्याद इथं असेपर्यंत कमीत कमी खायचे तरी हाल होणार नाहीत असं दिसतंय. पोह्याचा एक घास घेताच प्रणित मनातच म्हणाला. शेंगदाणे सगळे जाळले, मिरच्याही जाळल्या आणि कांदा अगदी कच्चा ठेवलाय. मिठाचा हळदीचा कुठंच पत्ता नाहीये. आणि पोहे म्हणाल तर अगदी वातड झालेत. लीलाबाई प्रत्येक घासापरत त्या पोह्यात दोष काढत होत्या. मला तर बाई आवडले पोहे, ममता लीलाबाईंना म्हणाली. तुला काय, फुकट आणि आयत दगडमातीही खायला दिली तरी गोडच लागेल, लीलाबाई तिला म्हणाले. आपली पोह्यांची प्लेट घेऊन ममता अंगणात जाऊन बसली. स्वयंपाकाला काय करू, नयनानं लीलाबाईंना विचारलं. मसाला वांगे, कढी, वरण भात, पोळ्या आणि डब्यावर द्यायला एखादी सुकी भाजी कर, लीलाबाईंनी ऑर्डर सोडली. प्रणित किती वाजता ऑफिसमध्ये जातो हे विचारायला जाईल तर सासूबाई अजून 4 वाक्य जास्तीची ऐकवतील. त्यापेक्षा भरभर स्वयंपाक आटोपते, नयना मनाशीच म्हणाली आणि स्वयंपाकाला लागली. लीलाबाई हॉलमध्ये कूलरच्या समोर बसल्या होत्या. मोठ्या आवाजात त्या टीव्हीवरच्या सिरियल बघत होत्या. 9 वाजता प्रणित ऑफिसला जायला निघाला. नयनाचं लक्ष बैठकीच्या खोलीकडं गेलं. प्रणित शूज घालत होता. नयनानं त्याचा डब्बा चटकन भरला आणि डब्याची बॅग त्याला नेऊन दिली. नयनासोबत एक शब्दही न बोलता प्रणित ऑफिसमध्ये जायची तयारी करून निघून गेला. दारात उभं राहून नयना त्याच्या वाटेकडं बघत होती. आता तो येईपर्यंत दारातच उभी राहणार आहेस का? घरात बाकीची ही माणसं आहेत म्हटलं.
त्यांच्याही खाण्यापिण्याचं बघा जरा. लीलाबाई तिच्यावर खेकसल्या. नैना घरात आली. तिनं श्यामरावांचा टिफिन भरून दिला. श्यामरावही ऑफिसमध्ये निघून गेले. लीलाबाईंनी मध्ये एक कप चहा करायला लावला. त्यांच्यासोबत ममता आणि मीनाक्षीचाही चहा झाला. दुपारी 1 वाजता सगळेजण जेवायला बसले. नैनानं सगळ्यांची ताटं वाढली. अगं हे काय, डब्यात भेंडीची भाजी दिलीस? प्रणीतला बिलकुल आवडत नाही. लीलाबाईंनी ताटात भेंडीची भाजी बघून म्हटलं. मला माहिती नव्हतं, नैना म्हणाली. मग विचारायला तोंड शिवलं होतं का? लीलाबाई म्हणाल्या. त्यांनी जेवण सुरू केलं. वांग्याच्या भाजीचा एक घास तोंडात टाकताच त्यांना ठसका बसला. काय बाई, इतकी आगजाळ भाजी करतात का? बोलणी करायला आलो होतो तेव्हाही अशीच भाजी केली होतीस. लीलाबाई नैनावर ओरडल्याच. नैना कावरी बावरी होऊन इकडं तिकडं बघू लागली. आता बघतेस काय? जा तूप साखर आण, लीलाबाई म्हणाल्या. तुपाचा डब्बा कुठे? नैनानं घाबरतच विचारलं. हिला तुपाचा डब्बा सांगितला तर ही चोरून चोरून तूप खाईल. त्यापेक्षा मीच घेऊन येते, लीलाबाई मनाशीच म्हणाल्या. ओट्यावरचं कपाट आहे ना? मीनाक्षी तिला तुपाचा डब्बा कुठे ते सांगत होती. थांब ग, आणतेच मी, लीलाबाई म्हणाल्या. आई आई ग, गेले माझे गुडघे, आता उठणं होत नाही बाई. आ ऊ करत लीलाबाईंनी एका वाटीत तूप आणि साखर आणली आणि परत जेवायला बसल्या. सगळ्यांची जेवणं आटोपली. नैना तूही जेवून घे, ममता तिला म्हणाली. जेव हो, नवऱ्याला डब्यात भेंडीची भाजी दिलीस, तो काही डब्बा बघून जेवायचा नाही. तू मात्र पोटभर जेव, लीलाबाई नैनाला म्हणाल्या. नैनानं जेवायला घेतलेलं ताट परत ठेवलं आणि ग्लासभर पाणी पिऊन ती भांडे घासायला गेली. मामीच्या घरी कामाची सवय असल्यानं तिला भांडी घासायला फारसा वेळही लागला नाही. लीलाबाई, ममता आणि मीनाक्षी हॉलमध्ये टीव्ही समोर पडल्या होत्या. झाली पण हिची भांडी घासून? नैनानं भांड्यांचं टोपलं स्वयंपाकघरात आणून ठेवलेलं बघून लीलाबाई म्हणाल्या. पटकनच घासले नाही, ममता म्हणाली. ममू जा बरं, तिनं भांडे स्वच्छ घासले का बघून ये, नाहीतर पटकन कामं उरकायच्या नादात खरकट तसंच ठेवलं असेल, लीलाबाई ममताला म्हणाल्या. आई, तू मला नेहमीच कामं सांगतेस, ममता पाय आपटत निघून गेली. आई, भांडे अगदी स्वच्छ घासलेत आणि स्वयंपाकघरही लख्ख आवरून ठेवलं आहे. तुझ्यापेक्षा खूप चांगले कामं करते ती,
ममता स्वयंपाकघरात चक्कर मारून आली होती. हो का? मला ज्ञान वाटण्यापेक्षा तूच शिक ना तिच्याकडून. आमचं काय, आमचे गंगेत घोडे नाहिले आता. लीलाबाई तिच्यावरच चिडल्या. इकडं ऑफिसचा लंच टाइम झाला होता. प्रणीत, चल ना, लंच टाइम झाला. मोनिका प्रणीतच्या एकदम जवळ येऊन म्हणाली. चला, आधी पेट पूजा मग काम. प्रणीतही त्याच्या खुर्चीवरून उठला. दोघं कॅन्टीनमध्ये गेले. मी बर्गर खाणार. आणि तू? मोनिका त्याला म्हणाली. मी डब्बा आणला आहे, प्रणीत म्हणाला. मी विसरलेस. हाऊ वॉज द वेडिंग? मोनिका त्याला म्हणाली. नाईस. खेड्यातलं लग्न कसं असणार? प्रणीतनं बोलतच डब्बा उघडला. डब्यातली भेंडीची भाजी बघून त्यानं तोंड वाकडं तिकडं केलं. भेंडीची भाजी? वाव, माझी फेवरेट, मोनिका म्हणाली. तुझी पण? मलाही फार आवडते भेंडीची भाजी. प्रणीत बोलत होता तोपर्यंत मोनिकानं भेंडीच्या भाजीचा एक घास खाल्लाही. काय सुपर भाजी बनवते तुझी आई. मान गए बॉस. आता ना आईंना सांगशील की भेंडीची भाजी केली की जास्तीचा डब्बा देत जा. मोनिका मिटक्या मारत मारत भाजी खाऊ लागली. प्रणीत, प्लीज तू हा बर्गर खा ना, मी तुझा डब्बा खाते, मोनिका म्हणाली. प्रणीत तिच्याकडं बघत तिनं ऑर्डर केलेला बर्गर खाऊ लागला. बर्गर आणि भेंडी दोन्ही त्याच्या नावडीचे होते, पण मोनिका पुढं आज त्याला दोन्ही जबरदस्तीनं आवडून घ्यावे लागले होते. काय होईल पुढं पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.